हॅलो फ्रेंड्स, मी आणि माझी फॅमिली आलो त्रिशांत फार्म हाऊसला. सकाळीच आम्ही अर्ली मॉर्निंग लवकर नाश्ता वगैरे करून घरातनं निघालो. आम्हाला लवकर फार्म हाऊसवरती जायचं होतं कारण की आज आम्ही सगळी फॅमिली मेंबर तिथे कुकिंग करणार होतो. आणि गेल्या गेल्या माझ्या नवऱ्याची मस्ती चालू झाली. जिथे जावं तिथे आम्ही मस्ती करतच राहणार. मग आम्ही 20 किलो मच्छी आणली होती, तर मच्छी कटिंग करायला घेतली. आणि काय झालं, आमच्या सुऱ्याला धारच नव्हती म्हणून मच्छी कापण्यात खूप वेळ गेला. पण आम्ही सगळ्यांनी मिळून थोडी 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 मच्छी सगळ्यांनी कट केली. मी सुरमई कट करत आहे, माझा नवरा मला हेल्प करत आहे समोर. आणि समोर बसून आमचे भाऊजी आम्हाला डायरेक्शन देत आहेत. इथे माझा भाऊ प्रॉन्स साफ करत आहे. आणि हां, आता आमचे भाऊजी बसले प्रॉन्स साफ करायला. ते खास युरोपवरून आलेत मच्छी साफ करण्यासाठी. ह्या आमच्या सासूबाई, जे आमच्या व्हेजिटेरियन लोकांसाठी जेवणाची सोय करतात. थँक यू आई. आई नसते तर आता मी व्हेजिटेरियन उपाशी राहिला असतो. ही माझी भाची आणि व्लॉग बनवत होती ती माझी पुतणी. ती दिसणार नाही कारण तिच्या हातात मोबाईल होता. या माझ्या नणंदबाई आम्हाला मच्छी कापण्याचं डायरेक्शन देत होत्या. आणि माझ्या नणंदबाई खरंच बेस्ट आहेत. त्या प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कामात, प्रत्येक गोष्ट प्रॉपर समजावून सांगतात आणि त्या बेस्ट कुक आहेत. तिथे मी पटापट पटापट कांदा कापला आम्हाला दुपारचा स्वयंपाक आवरायचा होता. चिकन मॅरिनेट करून घेतलं. चिकन तंदुरी बनवायची होती. माझ्या मिस्टरांना खूप आवडते. नणंदबाईने मस्त बांगडा मॅरिनेट करून दिलेला आहे आणि फ्राय करायला घेतलं. इथे ओली बोंबील मी फ्राय करते, पण माझी नणंद मला सगळं काय करून देते, मी फक्त जस्ट ट्राय करते. ताई आमच्या बेस्ट आहेत, बेस्ट कुक बोलत आहे. आणि आम्ही थोडं एन्जॉय पण करत होतो. आणि व्हेज लोकांसाठी ऑफकोर्स व्हेज नगेट्स, चीज बॉल, त्याच्याशिवाय दुसरे ऑप्शनच नसतात व्हेजिटेरियन लोकांसाठी. मी पटापट जरा आमच्या व्हेजिटेरियन लोकांसाठी थोडे फ्राईज वगैरे तळले. आणि इथं माझ्या नवऱ्याने मस्तपैकी पॉपलेट साफ करून घेतले. ती मच्छी आणली, 20 किलो मच्छी आणि खायला एवढीच माणसं. आम्हाला नुसती तंदुरीची घाई झाली होती. तर खूप मजा केली आम्ही, खूप मजा केली, खूप मस्ती चालू होती. प्रत्येक वेळी जेवण बनवताना आमची फालतूगिरी चालू होती, मजा केली, खूप टाइमपास पण केला आम्ही. चिकन एकदम मस्तपैकी मॅरिनेट झालं होतं. मी फोटोज हे करत होते आणि माझी पुतणी मला चिडवत होती, खात नाही पण नुसतं शायनिंग मारतं. हो, गेले 1 वर्षापासून मी नॉनव्हेज खाणं सोडलं. आणि नणंदबाईने मस्तपैकी सुरमई फ्राय करून आणलेली सगळ्यांना स्टार्टर म्हणून. सुरमई बटर देताना पण माझ्या पुतणीचे नखरे, तो पण स्टाईलने देणार, काय करणार. आणि इथे माझ्या नवऱ्याने सुरमईला थंडी लागू नये म्हणून तिला पांघरून घातलेलं आहे. आणि आता पाणी पितात थकलेत. ह्या आमच्या सगळ्यात मोठ्या जाऊबाई, रोकड्या फॅमिलीतल्या सगळ्यात मोठ्या जाऊबाई. आणि त्यांना डॉक्टरने सांगितलं पाणी जास्त प्यावे, तुमचं वजन खूप वाढलेलं आहे म्हणून ते पाणी जास्त पितात वजन कमी करण्यासाठी. हा ब्लॉग बघितल्यानंतर मी तिचा मार खाणार आहे. हा माझा मुलगा, त्याला काही घेणं देणं नसतं, तुम्ही काही काम करा, मला जे खायचं ते मी खाईल. त्याला घरातल्या जेवणात काहीच इंटरेस्ट नसतो. आणि तंदुरीला बटर लावायचं होतं, पण आम्ही बटरसाठी ग्रीसिंग ब्रश घरी विसरून आलो होतो. मग जुगाड, एका स्पूनमध्ये बटर थोडंसं मेल्ट केलं आणि वरून थोडंसं टाकून घेतलं. मला काय ब्लॉग वगैरे बनवता येत नाही, पण आमचं एक छोटीशी फॅमिली आहे आमची. कुठे बाहेर गेलं की मग ते मेमरीज राहाव्या म्हणून आम्ही एक प्रयत्न करतो की एक ब्लॉग बनावा आणि ते व्हिडिओ सेव्ह करून ठेवावा. बाकी ब्लॉग बनवायचा असं आमचं दुसरा काही इंटेन्शन नाही, कारण की लास्ट टाइम ब्लॉग बनवलेलं 30 लाईक आल्या होत्या फक्त. आज आमचा शो स्टॉपर होता चिकन तंदुरी. आणि मस्तपैकी तंदूरी एअर फ्रायरला लावली. आणि माझ्या पुतणीला सगळं समजून घ्यायचं होतं की आंटी ही यूज कसं करायचं. मशीन चालूच होत नव्हती कारण की आम्ही दोघींनी काहीतरी गडबड केली होती. नंतर ती स्टार्ट झाली, मग मी तिला डायरेक्शन दाखवलं. फ्राईज चिकन तुम्हाला हवं ते त्या फ्रायरमध्ये तुम्ही बनवू शकता. टेम्परेचर कसं सेट करायचं काय ते तिला सांगितलं. आणि मग मी 200 डिग्रीला
काहीतरी 30 मिनिट्ससाठी ती तंदुरी फ्राय केली. नंतर पुन्हा आम्ही 10 मिनिटं ठेवली की आम्हाला वाटलं की आणखीन जरा चांगली रोस्ट व्हावी म्हणून. आणि मग आम्ही पटापट इकडं दुपारी जेवणाची तयारी केली, कारण की दुपारी आमचे अर्धे मेंबर होते, अर्धे जॉब निमित्त संध्याकाळून येणार होते. मग सगळेजण दुपारी जेवायला बसले. जेवण झाल्यावरती खूप दिवसांनी सगळ्यांना क्रिकेट खेळायला भेटलं. जॉबच्या गडबडीत कशामुळे सगळ्या गोष्टी राहून जातात, म्हणून मिळाला वेळ सगळेजण क्रिकेट खेळत होते. जरा जुन्या आठवणी ताज्या करत होते. आणि हे आमचे भाऊजी, त्यांचा छानसा असा डान्स झाला, कारण की त्यांना चेअर गर्लची कमी भासत होती, म्हणून त्यांनी डान्स स्वतःच केला. क्रिकेट खेळून झाल्यानंतर सगळेजण स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करायला गेले. स्विमिंग म्हणजे सगळ्यांचा जीव की प्राण. अख्खा दिवस पाण्यात राहिलं तरी चालेल त्यांना. आणि हे आमचे मास्टर शेफ मोठे दीर जेवण बनवत होते. इकडं आम्ही संध्याकाळी सगळी फॅमिली मस्त मग चहा आणि खारी खात होतो. नो स्नॅक्स, खारी खात होतो आम्ही. आणि तेव्हा माझ्या नवऱ्याला व्लॉग करण्याचा वेड लागला आणि ते जोजरात ओरडत होते, "ले चाय गरम." आणि हा रात्रीचा व्ह्यू, एकदम शांतता होती या फार्म हाऊसवरती. प्लेस खूप छान आहे. फॅमिली व्हिजिट नक्की करू शकतो आपण तशी. बेस्ट फार्म हाऊस आहे. आम्ही इथे सेकंड टाइम गेलो, पहिल्यांदा नाही. आणि मग रात्री सगळं जेवण खाऊन झाल्यानंतर खूप लेट नाईट आम्ही मग सगळेजण अंताक्षरी खेळण्याचं प्लॅनिंग झालं. आता बॉन फायर केला आणि सगळी फॅमिली बाहेर बसलो होतो. माझी पूर्ण फॅमिली, अर्धे मेंबर झोपले होते. आणि हे आमचे भाऊजी, ज्यांना ॲक्टर व्हायचं होतं पण ते सध्या युरोपला असतात, म्हणून ते इंडियामध्ये आल्यावर ॲक्टिंग पूर्ण करून घेतो. आणि मग आम्ही सगळ्यांनी रात्री 12 वाजता न्यू इयर सेलिब्रेट केला. त्याच्यानंतर आम्ही बऱ्याच गेम खेळलो, पण बाकीच्या गेमचे व्हिडिओ नाही केले. आम्ही हौजी खेळलो, बऱ्याच गेम्स झाल्या. आणि मग सगळे लेट झोपले. सकाळ उठल्यावरती माझ्या मिस्टरांनी आमच्यासाठी गरमागरम नाश्ता करून दिला, सँडविच.